आम्हाला पाहिजेच आणि आम्ही ती मिळवणार आहे। मागेल त्या मराठ्याला ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं हे न्यायाधीशांच्या जज साहेबांच्या समोर इथंच मंत्री महोदयांच्या समोर इथं ठरलेलं आहे। आम्ही त्या वेळेच्या मीडियाच्या सगळ्या बाईट आता काढून ठेवलेल्या आहेत, पाहिजे असतील जर नाही म्हणत असले तर। जर सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीतून कुणी विसरून राहिलं तर त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ही चौथा शब्द होता आमचा। त्या शब्द आम्ही आता ह्या 15 दिवसापासून सुरू केलेला आहे की आम्हाला तो पाहिजे, कारण ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या मराठ्याचा व्यवसाय आणि ज्याची नोंद मिळाली त्याचा सारखाचे किंवा तो गरीबपणे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा तो मागासलेला आहे, हे सगळे निकष मराठा समाजाचे आम्ही जे बाकीच्यांना लावलेत ते सिद्ध करून दाखवतो। त्यामुळे मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे ही सरकारचा शब्द आहे। आम्ही मागणी बदललेली नाही। या भूमिकेवरती हे आमरण उपोषण मात्र आता कठोर होणार आहे। माझ्या मराठा समाजाला मात्र माझी विनंती आहे, कामाचे दिवस आहेत, पाऊस पडलेला आहे, कुरपणीचे खतं घालण्याचे दिवस आहेत, अंतरवालीकडं कुणी येऊ नका। आपल्याला कोणाला शक्ती दाखवण्याची गरज नाही। आपल्या मराठ्यांनी शक्ती काय असती, एकजूट काय असती, लेकराला कसा न्याय द्यायचा हे दाखवलेलं आहे। बार बार आपल्याला कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही। इकडे चिखलपणे पाऊसपणे तुमचे हाल होऊ नये, त्यामुळं प्रत्येकानं आपल्या कामात राहावं, अंतरावलीकडे येऊ नका। मी 6 करोड मराठ्यांच्या वतीनं लढायला इथं खंबीर आहे, काळजी करू नका। तुमचा मुलगा म्हणून इमानदारीने लढणार आहे, लढतो सुद्धा। त्याची काळजी करण्याची काही मराठा समाजाने काळजी करू नये ही माझी त्यांना सगळ्यांना विनंती। हे त्या पोरांचं प्रमाणपत्र आहे। मी जे आता हिंगोलीचं बोललो त्याचं हे सर्टिफिकेट आहे आणि हे कुणबीचं आहे। तरी या पोरांकडून लिहून घेतलं पोलिसांनी की तू ओपनमध्ये जाय। का बरं मराठीचं वाटोळं करायचं तुम्हाला? याच्यावर लाडसाहेब म्हणले होते की ते SP चा विषय नाही CP चा आहे। अरे बाबा हो, तुम्हाला मग याच्यामुळे तुमचं नामचं फटत नाही। आमच्याकडे खेड्यापाड्याने SP म्हणते, तुमच्याकडे शहरात CP म्हणत असते, पण आहे ना तुमचाच कुणी का असाना प्रमाणपत्र आहे त्याच्याकडं। त्याला जर 6 महिन्याची मुदतवाढ निवडणुकीत जमतं का तुम्हाला? 6 महिने सर्टिफिकेट आणून द्या म्हणायला? मग हे तर लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे। निवडणुकीत लढायचं म्हणजे 5 वर्षाचा प्रश्न असतो, तरी तुम्ही 6 महिन्याची मुदत देताय त्याला की द्या तुपल्याकडे जे कागदपत्र ते नंतर आणून द्या। मग ह्या विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर त्याचं कुटुंब चालायचं आहे, त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती आहे, पूर्ण आयुष्याची, त्याच्या आईबापाची, त्याच्या भावाची, त्याच्या आजी आजोबाची, त्याच्या स्वतःच्या लेकराची। त्याला नोकरीला लागायचं आहे, त्याला म्हणताय तू ओपनमध्ये जाय। त्याच्याकडून तसं लिहून घेतलं गेले, त्याच्यावर ते सही सुद्धा करायला लावली त्यांनी तशा प्रकारची। आता इथं काय ऑप्शन दिला आहे? ओपन OBC राज्य पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली, पोलीस भरती 2022-23। हे बघा OBC आळ केलंय त्या पोराला। प्रमाणपत्र दाखवलं मी आता तुम्हाला, हे त्याचं प्रमाणपत्र OBCचं। OBCला आळ केलंय त्यांनी, इथं आळ केलंय OBCला आणि ओपन टाकलंय, ओपन मधून भर। त्याने ऐकलं नाही तर तवर त्याने ह्यो फॉर्म लिहिला त्या पोलिसांनीच, त्याचं नाव टाकलं आणि मी ओपन मध्ये जातोय असं म्हण आणि करसई खाली, नाही तर रिजेक्ट करीन तू। पोरं भेटेत नवीन पहिल्यांदा गेलेले असतात बिचारे, घरून खर्च नसतो, काय पैसे नसतात घरी, आईबापाने कुंकुड तर दिले असते, त्याला वाटतं आईबापाने पैसे दिलेत, इथपर्यंत आलो तर आता आपण ग्राउंड मारलंय, सगळं झालंय, आणि जर आपल्याला टाकलं तर रिजेक्ट केलं तर ओपन मध्ये नाही आणि OBC तर नाही, EWS मध्ये नाही, CBC बी नाही, केलं वाटलं। याचं हिंगोलीचा विषय म्हणजे हे चाळे सुरू आहेत काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून। मराठ्यांबद्दलच जातीवाद का? आणि परत लाडसाहेबांनी म्हणायचं की हे असं होतं तसं होतं। अरे बाबा, त्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र दाखवलं तुम्हाला, काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा असं ग्राह्य धरू। लाडसाहेब म्हणतात तर चला काय प्रॉब्लेम असेल तो ग्राह्य धरू द्या, त्याला 6 महिन्याची मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची। त्याच्यात नाही दिलं तर ओपन मध्ये टाका, नाही तर हाकलून द्या, ते मान्य आहे आम्हाला। बाकीचा एक न्याय बोगस पुस्तकं गोळा करते तर ते आहे जमते त्यांना, आणि आमचं खरं असून जमाना वारे सरकार परत म्हणते तुम्ही चिडताय। मी माझ्या मराठ्यांचे लेकरं मरू नयेत, माझ्या मराठ्यांचं वाटोळं होऊ नये म्हणून चिडतो। तुम्ही खरं बोला ना कधीतरी।
हे सत्यच आहे. हे त्या चारही पोरांचं आहे. सतीश अशोकराव कळके हे चारही त्याचेच प्रमाणपत्र आहेत. काय पाहिजे आणखी तुम्हाला? काय याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल 2024, 24, 27, 28, 29 काही 21, 22 असेल तर त्याला ओरिजिनल सांगा, 6 महिन्याचा आणून दे तो असला तर. असं चालत नाही का? याने आमच्या पोराचं वाटोळं व्हायला लागले. ती जीएचा बी प्रॉब्लेम आणून ठेवलाय. म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार, काहीला मेडिकलमध्ये जाता येणार. ते जीएचा प्रॉब्लेम आणून ठेवलाय. ते बी काहीतरी आलंयच आमच्याकडं. कवरच मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतंय? मोफत शिक्षण दिलं की जीएचा बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असतील. तो जीएचा राऊंड बंद केलाय. आज त्याच्यात 20,000 पोरं आहेत. एक 2 वर्ष लढायला 6-7 वर्ष लागतात पोराला लढायला, शिकायला, खर्च करायला आई बापाला सुद्धा. 5-6 लाख रुपये झालं त्याचं आयुष्यात. वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला, मागचा राऊंड कम नाही घेतला? केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला? असे तर 4-4 राऊंड घेताय तुम्ही. राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30,000 पोरांचं वाटलं झालं. का बरं असं मराठ्यांचं वाटलं? बरं बाकीच्या जातीच्या पोरांचं का वाटलं करता? का राऊंड घेतला नाही तुम्ही? म्हणजे सरकार इकडून म्हणतं आम्ही देतं आणि दुसरीकडून देत नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही, तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही, मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं, द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं. लाडकी बहीण, लाडका भाऊ. आता लाडकी मेवणी नाही तर मेवणा आणते. तुम्हाला हे करायचं आहे का लफडे? हे पैसे वाटायचे, निवडणूक होत तर निवडणूक झाली हे बंद पडून जाणार. तर तुम्ही लाईनी लावल्या. तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळे काय झालं? सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळे काय झालं माहिती आहे का? गोरगरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही. तुमचा लाडका भाऊ, लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा, लढाव, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय, आपल्याला पैसे द्यायला 2 रुपये म्हणजे चांगलेच. पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला. लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेली, आता लाडकी मेवणी बी येणार आहे तिथं. याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळं तुमचे साईट पाड्यात बंद, पोराला ॲडमिशन घेता येणार. बधीर झालं का सरकार थोडं काही? त्या साईट बंद पड्या, त्या नेटवर एवढा लोड आलाय. हे लाडक्या मेवणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे? सरकारने हे डाव टाकलाय. हे बघा गोरगरीब जनता मराठ्यांची, धनगर बांधवांची, 12 बलुतेदारांची समजून घ्या. हे डाव टाकायलेत. ती झाली गर्दी. त्या ॲडमिशनला झालं का ते लोडवर आली का साईट? लोडवर साईट आल्यामुळे काय म्हणायला लागलेत? साईटच बंद होती मग ॲडमिशन झालं. कुणी म्हणतं मग फॉर्मच भरण्यात नाही आला, कुणी म्हणतंय अमुक झालं तमुक झालं. लोड आला ना. अरे बाबा आमची उदाहरण सांगतो. आमची इथं जर गर्दी झाली ना, आमच्या मीडियाच्या बांधवाला इथं नेट मिळत नाही, नुसती गर्दी झाल्यावर. तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं ना तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली. हे बघा माझं सरळ म्हणणं आहे, सरकारनं देऊ नये असं नाही, सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम असं. पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना हटवू नाही शकत नादी लावून. तुम्हाला वाटत असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदानाचं विकत घेतल्यासारखं केलं आम्ही.